गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। हेलो गाइस, गुड मॉर्निंग। वी आर ऑल सेट टू गो टू द दर्शन। हम लोग सब रेडी हो गए, एकदम छान छान दिसते। हे बघा, एकदम ब्युटिफुल प्रियंका आलेली आहे, खूप छान दिसते। तर आता आम्ही जाऊ एक्सप्लोअर करायला उज्जैन आणि छान छान प्लेसेस फिरू, मंदिर पाहू आणि तुम्हाला दाखवू। सो लेट्स गो। हॅलो गाईज, तर आता आम्ही इलेक्ट्रिक रिक्षा केली आहे आणि ह्याच्यातून मग आम्ही चाललो सगळे मंदिरात दर्शन घ्यायला आणि जसे जसे मंदिर फिरू आम्ही तुम्हाला दाखवू। सो लेट्स गो। नाश्ता करने के लिए यहाँ पे रुके हैं एंड वी आर हैविंग चाय। प्रियंका ने मागवलाय समोसा, यश पितोय चहा, त्याचा पराठा येतोय अजून आणि श्रेया इज ट्राइंग द पोहा। हाउ इज इट? हे गाइस, तर यशने आता मागवलाय पराठा। हाउ इज इट? कसा लागतोय? नाही खाल्लं। लेट हिम टेक द फर्स्ट बाईट। चांगलं, आमच्यापेक्षा बेटरच वाटतंय मला। डोसा पण चांगला आहे। समोसा आणि पोहे जे आहेत ते आम्हाला गोड वाटतात, आम्हाला स्पायसी खायची सवय आहे त्यामुळे। बट एनीवेज चटणी अच्छी आहे। गणपती बाप्पाचे दर्शन घेतले छान छान आणि इथे आता गडकालिका माताचं मंदिर आहे, तर तिथे आपण चाललोय। प्रियंका, गणपती बाप्पा मोरया। तर चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तर आता गडकालिका मातेचे दर्शन छान झालेत आणि हा बघा, हा मंदिरचा एरिया आहे, हा मंदिर आहे। आम्ही दर्शन घेतलेले आहेत आता आणि छान वाटलं दर्शन घेऊन। असं वाटलं की पार्वती माताला साक्षात पाहतोय आम्ही। आणि आरती होती, तर आरतीमध्ये खूप जास्त गर्दी झालेली, बट छान दर्शन झाले। आपण कालभैरव मंदिरमध्ये चाललोय त्यांचे दर्शन घ्यायला। असं बोलतात की उज्जैनला आल्यानंतर सगळ्यात पहिले जे कोतवाल जे रखवाले असतात, जे कालभैरव आहे, त्यांचे दर्शन आधी घ्यायचे, त्यांची आज्ञा घ्यायची आणि मग महाकालचे दर्शन घ्यायचे। सो आपण तेच करायला चाललोय आता। लेट्स गो। तर खूप गर्दी होती मंदिरात आणि आम्ही ते दर्शन घेऊन चाललोय। हा बघा, महाकालांचा प्रसाद। छान दर्शन झाले, खूप 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 जास्त गर्दी आणि खूप जास्त ऊन आहे, बट चांगलं वाटलं दर्शन घेऊन। तर मंगलनाथ मंदिरात दर्शन झालं, हे बघा मागेच। आणि हा जो मंदिर आहे हा कर्क रेखेवरती आहे, जी सेंटर ऑफ अर्थ असते त्यावरती हा शिवलिंग स्थापित आहे। आणि एकत्र एकमान्य एक मंदिर आहे जो श्री मंगलनाथ, जो मंगल ग्रह आहे, तर इकडे मंगल दोषांचे जे काही जर कोणाला प्रॉब्लेम असतील त्या ग्रह रिलेटेड, तर ते इथे पूजा वगैरे करतात। तर इथेच पूजा वगैरे चालू आहे। गर्दी नव्हती, तर खूप छान स्पर्श दर्शन झालं, मला खूप चांगलं वाटलं। हर हर महादेव। तर इथे सांदीपनी आश्रममध्ये आम्ही दर्शन घेऊन आता बसलो। इथे असं बसायला म्हणजे थोडं गार्डन टाईप आहे, तर इथे थोडं बसलोय। खूप जास्त थकलेलो, सकाळपासून ट्रॅव्हलच करतोय आणि उज्जैन फिरतोय। बरेचसे मंदिरं आम्ही पाहिले। तर इथे सांदीपनी आश्रमात आपले जे श्रीकृष्ण आहेत त्यांनी 14 विद्यांचं इकडे त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे। त्यांचे गुरु आहेत श्री सांदीपनी, त्यांचा हा आश्रम आहे आणि ते खूप छान प्रकारे सगळं दाखवलेलं आहे। ते महादेवांचं एक मंदिर पण आहे, कुबरेश्वर महादेव म्हणून, तिथे आम्ही दर्शन घेतलं। मागे पण एक महादेवांचं मंदिर आहे, छान छान असं एकदम खूप पीसफुल इथे एन्व्हायरमेंट आहे। तर चांगलं वाटलं असं बसून आणि इथे असं म्हणजे त्यांनी खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि
आणि खूप लोकांना असं पाहता येईल, वाचता येईल असं केलेलं आहे. म्हणजे सगळं डेकोरेशन बांबूचं सगळीकडे त्यांनी म्हणजे बनवलेले आहेत कॅम्प टाईप. तिकडे फोटोज पिक्चर फॉर्मॅटमध्ये सगळं दाखवलं आहे की श्रीकृष्णांनी कसे 14 विद्या आहे, 64 प्रकारचे ज्यांचे जे नॉलेज होते ते कसं त्यांनी ते शिकले आणि कसं त्यांचा यूज केला स्वतःच्या लाईफमध्ये. तर आणि एक छोटंसं पॉन्ड पण आहे इथे आणि ते सगळं इथे आम्ही पाहिलं. आता थोडं टायर्ड आहोत आणि माझी विश आहे की आम्ही आताच जेवण करून एक पॉसिबल महाकाल टेम्पलमध्ये जाऊ, जो मेन टेम्पल आहे महादेवांचा, जी माझी खूप इच्छा आहे की आम्ही आताच दिवसाच पाहून घ्यावं. लेट्स सी आता कसा टाईम होतो आणि कशा प्रकारे आमचा टाईम मॅनेज होतो आणि मग आम्ही जाऊ महादेवांचे दर्शन घेऊ, जर जेवण वेळेत जाऊ. ऑरेल्स मग आम्ही आमच्या हॉटेल रूममध्ये जाऊन थोडा वेळ रेस्ट करू. कालभैरवनाथाच्या मंदिरातच खूप जास्त गर्दी होती, तिकडे आमचं खूप वेळ गेला. पण बाकी आता आम्ही जेवू आणि मग पुढचा प्लॅन करू. सो लेट्स गो. सांदीपाणी रेस्टॉरंट म्हणून आहे, तर तिथे आम्ही जेवायला आलो. इथे 200 रुपीजमध्ये अनलिमिटेड थाली मिळते. उज्जैनमध्ये दाल बाफले खूप फेमस आहेत, सो आपण ते खाणार आहोत. आणि थालीमध्ये अजून पण खूप काय आहे. सो लेट्स शो. रोटी, कढ़ी, पापड़, some kind of दाल, आलू की सब्जी, पनीर, चटनी एंड लड्डू. लेट्स डिग इन.